Hello student, myself Sarodaya Nita Panduranga, Department of Environment Science, DC College, Baramati. Today we have to discuss advanced treatment of water pollution control. In previous lecture we have to study primary treatment or secondary treatment of control of water pollution. In primary treatment we study screening, grit removal, and in secondary treatment we study activated sludge method, then trickling filter. These method are we have to study in our previous lecture. In today's lecture we have to see advanced method. These are the advanced method which have to used in the control of water pollution. First of all, carbon adsorption. In this we use carbon filter or coal that is used for the adsorption of pollutants or contaminants which are present in the water. Then second one method is a reverse osmosis, that is also called as RO, which is also we kept in our houses for the filtration purpose. Then ion exchange method, then bioremediation. First of all, carbon adsorption. What is meant by carbon adsorption? Carbon adsorption, an effective method for removing dissolved organic substances that causes taste, odors and color, is absorption by activated कार्बन. कार्बन ॲब्सॉर्प्शन ही अशी मेथड आहे, कशासाठी इफेक्टिव्ह आहे तर ती त्याच्यामध्ये ही मेथड वापरून आपण डिझॉल्व ऑर्गॅनिक जे काही सबस्टन्सेस आहे वॉटरमधले ते आपण रिमूव्ह करतो. म्हणजे वॉटरला जर वेगळी टेस्ट येत असेल किंवा वॉटरला जर ऑर्डर येत असेल, स्मेल येत असेल किंवा कलर काय आहे तो वॉटरचा तो चेंज झाला असेल तर ते सगळे कंटॅमिनंट रिमूव्ह करण्यासाठी आपण कार्बन ॲडसॉर्प्शन ही मेथड वापरतो आणि याच्यामध्ये ॲक्टिवेटेड कार्बन यूज केला जातो ॲज अ ॲडसॉर्बंट म्हणून. ॲडसॉर्प्शन इज द कॅपॅसिटी ऑफ अ सॉलिड पार्टिकल टू अट्रॅक्ट मॉलिक्युल्स टू इट्स सरफेस. ॲडसॉर्प्शन म्हणजे काय तर ॲडसॉर्प्शनची डेफिनेशन काय आहे तर जे काही सॉलिड पार्टिकल्स आहेत ते अट्रॅक्ट करतात, त्याच्यामध्ये कॅपॅसिटी असते, म्हणजे कोलमध्ये अशी कॅपॅसिटी आहे की ते जे ॲक्टिवेटेड जो काही कार्बन आहे तो जे काही सॉलिड पार्टिकल आहे ते अट्रॅक्ट करतात मॉलिक्युल्सला, जे काही कंटॅमिनंट्सचे मॉलिक्युल असतात ते अट्रॅक्ट केले जातात ॲक्टिवेटेड कार्बनकडे. ॲक्टिवेटेड कार्बन फिल्ट्रेशन इज अ कॉमनली यूज टेक्नॉलॉजी बेस्ड अपॉन द ॲडसॉर्प्शन ऑफ अ contaminants onto the surface of a filter. This method is effective in removing certain organics. मग काय काय रिमूव्ह करते ही मेथड? सच ॲज अनवॉन्टेड टेस्ट अँड odor, smell, देन मायक्रोपोल्युटंट्स, जे काही मायक्रोपोल्युटंट्स वॉटरमध्ये प्रेझेंट असतात ते पण रिमूव्ह करण्यासाठी किंवा ॲब्सॉर्ब करण्यासाठी ही मेथड इफेक्टिव्ह आहे. देन क्लोरीन, फ्लोरीन अँड रेडॉन फ्रॉम ड्रिंकिंग वॉटर ऑर वेस्ट वॉटर, म्हणजे आपण ड्रिंकिंग वॉटर ट्रीटमेंटसाठी पण आणि वेस्ट वॉटर ट्रीटमेंटसाठी पण ही कार्बन ॲब्सॉर्प्शन ही मेथड यूज करू शकतो. ॲक्टिवेटेड कार्बन ग्राफॅटिक प्लेटलेट्स induce neutral organic molecules into intramolecular dipoles. The induced dipoles cause the molecule to be attract each other and stick together, so they precipitate out of solution in the carbon's nano-sized pores or adsorption spaces. म्हणजे ॲडसॉर्प्शनची जी काही थेरी आहे याच्यामध्ये इंट्रामॉलिक्युलर डायपोल यूज केले जातात आणि हे जे काही इंड्यूस डायपोल आहे ते काय कॉज द मॉलिक्युल्स टू अट्रॅक्ट, आणि हे जे डायपोल्स आहेत ते जे काही मॉलिक्युल्स आहे कंटॅमिनंट्सचे ते स्वतःकडे अट्रॅक्ट करतात आणि जे काही कंटॅमिनंट्स प्रेझेंट असतात वॉटरमध्ये ते रिमूव्ह केले जातात. देन this is the figure or diagram of the activated carbon water filter. This is the filter of activated carbon. In this we use this is the plastic bottle or plastic bottle shaped or bottle is used for the this is used in this instrument. Then this black कलर इंडिकेट्स द ॲक्टिवेटेड कार्बन. हा जो काय आहे मिडलवाला तर हा ॲक्टिवेटेड कार्बन आहे आणि आपण ज्यावेळेस ह्याच्यामध्ये सॅम्पल फिल करतो किंवा ज्यावेळेस आपण वॉटर इनलेट करतो ह्याच्यामध्ये तर हे जे काही ॲक्टिवेटेड कार्बन आहे ह्याच्यामधनं ते वॉटर पास होतं आणि जे काही कंटॅमिनंट आहे हे त्या ॲक्टिवेटेड कार्बनकडनं ॲब्सॉर्ब केले जातात आणि जे काही क्लिअर किंवा जे काही ते कंटॅमिनंट रिमूव्ह झाल्यानंतर जे वॉटर बाहेर पडतं ते वॉटर बाहेर पडलं जातं. ह्याला आपण ॲक्टिवेटेड कार्बन फिल्टर म्हणतो. ॲक्टिवेटेड कार्बन वॉटर फिल्टर, दिस इज द डायग्राम ऑफ ॲक्टिवेटेड कार्बन वॉटर फिल्टर. देन सेकंड वन इज द रिव्हर्स ऑस्मॉसिस, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द आरो म्हणजे आपण घरामध्ये पण आपल्या आरो असं आपण म्हणतो आरो आहे, तर आरो काय आहे तर हे यालाच आपण रिव्हर्स ऑस्मॉसिस म्हणतो. आणि ही मेथड इफेक्टिव्ह आहे आणि ही घराघरामध्ये आपल्याला बघायला मिळते का तर फिल्ट्रेशन पर्पजसाठी आपण ही आरो किंवा ही रिव्हर्स ऑस्मॉसिस जी काही प्रोसेस आहे ती आपण यूज करतो.
Reverse osmosis, that is RO, is a water purification process that uses a partially permeable membrane to separate ions. आणि ह्याच्यामध्ये आयन्स जे काय आहेत वॉटरमधले ते सेपरेट केले जातात आणि ह्याच्यामध्ये पार्शियली परमिएबल जे काही मेम्ब्रेन आहे ते यूज केलेलं असतं फॉर द पर्पज ऑफ फिल्ट्रेशन अनवॉन्टेड मॉलिक्युल्स अँड लार्जर पार्टिकल्स फ्रॉम ड्रिंकिंग वॉटर. आणि ह्याच्यामधनं काय रिमूव्ह केलं जातं की जे अनवॉन्टेड मॉलिक्युल्स आहेत आपल्याला वॉटरमधले ते ह्याच्यामधनं रिमूव्ह केले जातात किंवा लार्जर पार्टिकल्स जे काय आहेत ड्रिंकिंग वॉटरमध्ये ते रिमूव्ह करण्यासाठी आपण रिव्हर्स ऑस्मॉसिस ही प्रोसेस यूज करतो. इन रिव्हर्स ऑस्मॉसिस अँड अप्लाइड प्रेशर इज यूज टू ओव्हरकम ऑस्मॅटिक प्रेशर, ए कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी that is driven by chemical potential differences of the solvent and thermodynamic parameter. Reverse osmosis can remove many types of dissolved and suspended chemical species. रिव्हर्स ऑस्मोसिस काय रिमूव्ह करतं तर जे काही डिझॉल्व सॉलिड्स आहेत किंवा जे काही सस्पेंडेड केमिकल्स वॉटरमध्ये प्रेझेंट आहेत ॲज वेल ॲज बायोलॉजिकल वन्स म्हणजे प्रिन्सिपली जे काही बॅक्टेरिया आहेत जे हार्मफुल बॅक्टेरिया आहेत किंवा पॅथोजन आहेत किंवा जे काही डिसीज कॉझिंग बॅक्टेरिया आहेत ते रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला रिव्हर्स ऑस्मोसिस ही प्रोसेस युजफुल आहे. आणि इट इज यूज बोथ इंडस्ट्रियल प्रोसेसेस अँड प्रोडक्शन ऑफ पोटेबल वॉटर. म्हणजे पोटेबल वॉटरच्या प्रोडक्शनसाठी किंवा इंडस्ट्रियल जे काही प्रोसेसेस आहे त्यांच्यामध्ये ही रिव्हर्स ऑस्मोसिस जी काही प्रोसेस आहे ती यूज केली जाते. In the result is that the solute is retained on the pressurized side of the membrane and the pure solvent is allowed to pass on one of the other side. म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे तर जे काही सोल्यूट आहे किंवा जे काही कंटॅमिनंट आहे ते रिटेन होतात किंवा ते वर साचतात. जे काही फिल्टर आहे त्याच्या सरफेसला ते साचतात आणि जे काही आपलं क्लिअर वॉटर आहे जे काही आपलं पोर्टेबल किंवा जे काही फिल्टरेबल वॉटर आहे ते दुसऱ्या साईडने बाहेर टाकलं जातं किंवा आउट केलं जातं ते वॉटर त्या RO सिस्टीममधनं. ह्याला आपण हा त्याचा रिझल्ट आहे. म्हणजे प्रेशराईज जी काही साईड आहे त्याच्यावरती जे काही कंटॅमिनंट्स आहे किंवा सोल्यूट आहे ते राहतात आणि जे काही मेम्ब्रेन अँड द प्युअर सॉल्वंट इज अलाउड आणि प्युअर सॉल्वंट जे काय आहे ते अदर साईडने पास केले जातं दुसऱ्या किंवा सेकंड प्रोसेससाठी. ही आहे रिव्हर्स ऑस्मॉसिसची डायग्राम. ह्याच्यामध्ये मेनली प्रेशर अप्लाइड केलं जातं एका साईडने. प्रेशर अप्लाइड केल्याच्या नंतर मध्ये हे सेमी परमिएबल मेम्ब्रेन असतं आणि ह्या सेमी परमिएबल मेम्ब्रेनच्यावरती जे काही कंटॅमिनंट आहे किंवा जे काही लार्जर पार्टिकल्स आहे ते ह्या सेमी परमिएबल मेम्ब्रेनवर ॲज इट इज राहतात. आणि हा जो काय आहे त्याचा डायरेक्शन फ्लो आहे हा ॲरो दाखवलेला ह्या डायग्राममध्ये. तर हा ॲरो वॉटरचे डायरेक्शन दाखवतो किंवा जो काही वॉटर फ्लो आहे त्याचे डायरेक्शन दाखवतो आणि त्याच्या मिडलला जे काही सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे हे प्युरिफिकेशनचं किंवा फिल्ट्रेशनचं काम कोण करतं याच्यामध्ये तर हे जे काही सेमी परमिएबल मेम्ब्रेन प्रेझेंट आहे ते आणि हे जे येलो पार्टिकल्स दाखवले आहेत हे फॉर एक्झाम्पल दीज आर द कंटॅमिनंट्स विच आर प्रेझेंट इन द वॉटर अँड दीज आर ॲब्झॉर्ब्ड बाय द सेमी परमिएबल मेम्ब्रेन अँड क्लिअर वॉटर इज देन this pure water is out from this reverse osmosis. Then reverse osmosis works by using high pressure pump to increase pressure on the salt side of the RO and force that water across the semi permeable RO membrane, leaving almost all dissolved salts behind in the reject stream. मग काय तर हे रिव्हर्स ऑस्मॉसिस मेनली काय करतं जे काही सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन वॉटरमध्ये प्रेझेंट असतं जास्त प्रमाणामध्ये ते 95 to 99% रिमूव्ह करण्याचं काम हे रिव्हर्स ऑस्मॉसिस करतं. आणि हे जे काही डिझॉल्व सॉल्ट्स आहेत हे रिजेक्ट करले जातात स्ट्रीमकडे. म्हणजे जे काही सेमी परमिएबलचा हा जो काही भाग आहे किंवा याच्यामध्ये ते रिजेक्ट केले जातात काय तर सॉल्ट जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे हे ॲप्लाइड प्रेशरच्या बाजूने रिलीज केले जातात सेमी परमिएबलच्या मेम्ब्रेनच्या आधी. देन रिव्हर्स ऑस्मॉसिस प्रोसेस. मग कशी असतं रिव्हर्स ऑस्मॉसिसची प्रोसेस? प्रेशर ग्रेटर दॅन द ऑस्मॉटिक प्रेशर. मग हे जे काही प्रेशर असतं रिव्हर्स ऑस्मॉसिसमध्ये ते ऑस्मॉटिक प्रेशरपेक्षा पण जास्त असतं. इथे ह्या डायग्राममध्ये रिव्हर्स ऑस्मॉसिसची आपल्याला प्रोसेस दाखवली आहे. तर ब्रॅकिश वॉटर और सी वॉटर म्हणजे ब्रॅकिश वॉटर किंवा सी वॉटर असतं. तर हे आपण एक्झाम्पल म्हणून का घेतले ह्या डायग्राममध्ये तर सी वॉटरमध्ये जे काही सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन असतं ते हाय असतं त्याच्यामुळं इथं ह्या फर्स्ट याच्यामध्ये हाय कॉन्सन्ट्रेशन आहे ब्रॅकिश वॉटरचं किंवा सी वॉटरचं. आणि मध्ये जे काय आहे ते सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे त्याच्यामध्ये काय आहे तर सेल्युलोज ॲसिटेट पॉलिमिथेक्रायलेट देन पॉलिअमाइड्स आणि देन नंतर ह्या याच्यामधनं बाहेर पडल्याच्या नंतर सेमी परमिएबल मेम्ब्रेनमधनं बाहेर पडल्याच्या नंतर आपल्याला जे काही मिळतं ते प्युअर वॉटर असतं आणि त्याचं कॉन्सन्ट्रेशन त्याच्यामध्ये जे काही सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन असतं ते लो असतं. म्हणजे जे काही फिल्ट्रेशन प्रोसेस झाली ती कुठे झाली तर ती सेमी परमिएबल मेम्ब्रेनमध्ये झाली आणि त्याच्यामध्ये काय प्रेझेंट असतं तर सेल्युलोज ॲसिटेट पॉलिअमाइड्स पॉलिमिथेक्रायलेट हे त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं. आणि नंतर जे काही वॉटर बाहेर पडतं त्याला आपण RO वॉटर म्हणतो. म्हणजे रिव्हर्स ऑस्मॉसिस ह्या प्रोसेसने प्युरिफाय झालेलं जे काही वॉटर आहे त्याला आपण RO वॉटर म्हणतो. देन सेकंड वन मेथड आहे आयन एक्सचेंज मेथड. व्हॉट इज मीन बाय आयन एक्सचेंज मेथड? आयन एक्सचेंज इज अ वॉटर ट्रीटमेंट मेथड where one or more
undesirable ionic contaminants are removed from water by exchange with another non-objectionable or less objectionable ionic substances. मेनली ह्याच्यामध्ये आपण काय रिमूव्ह करतो तर जे काही कॅटायनिक आणि ॲनायनिक जे काही सबस्टन्सेस आहेत ते रिमूव्ह करण्याचं काम आपण आयन एक्सचेंज मेथडमध्ये करतो. मेनली याच्या नावातच सांगितलेलं आहे आयन एक्सचेंज म्हणजे काय तर आयन जे काही आहे कॅटायनिक आयन किंवा ॲनायनिक जे काही आयन आहे म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जचे जे काही आयन वॉटरमध्ये प्रेझेंट आहे ते आपल्याला रिमूव्ह करण्यासाठी आपण आयन एक्सचेंजची मेथड यूज करतो. द आयन एक्सचेंज प्रोसेस पर्क्युलेट्स वॉटर थ्रू स्पेरिकल पोरस हेड रेझिन मटेरियल. म्हणजे आयन एक्सचेंज जे काही रेझिन असतात ते याच्यामध्ये प्रेझेंट असतात आणि त्या रेझिनचा यूज करून आपण ते वॉटर प्युरिफाय करतो. Ions is the water are exchanged for other ions fixed to the beds. The two most common ions methods are softening and deionization. Water softening आणि deionization ह्या दोन मेथड आहेत. ह्या मेथडच्या अंडर आपण यूज करतो. सॉफ्टनिंग इज यूज्ड ॲज अ प्रायमरी ॲज अ प्री ट्रीटमेंट मेथड टू रिड्यूस वॉटर हार्डनेस. मग सॉफ्टनिंग कशासाठी तर सॉफ्टनिंग वॉटर हार्डनेस रिड्यूस करण्यासाठी प्रायर टू रिव्हर्स ऑस्मॉसिस प्रोसेसिंग. रिव्हर्स ऑस्मॉसिस नंतर किंवा रिव्हर्स ऑस्मॉसिसच्या वेळेस जी आपण यूज करतो का तर जे काही वॉटर हार्डनेस आहे जो वॉटरचा किंवा सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन आहे वॉटरमधले ते कमी करण्यासाठी आपण कोणती मेथड यूज करतो तर ती मेथड आहे वॉटर सॉफ्टनिंग. द सॉफ्टनर्स कंटेन्स बेड्स दॅट एक्सचेंज 2 सोडियम आयन्स फॉर एव्हरी कॅल्शियम अँड मॅग्नेशियम आयन रिमूव्ह फ्रॉम द सॉफ्टन वॉटर. मग वॉटरचा हार्डनेस आपण रिमूव्ह करतो म्हणजे काय करतो आपण प्रॅक्टिकलमध्ये ते बघितलेलं आहे. वॉटरचा हार्डनेस रिमूव्ह करणं म्हणजे त्याच्यामध्ये जे काही कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आयन्सचं किंवा सॉल्टचं जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे ते कमी करणं ह्याला आपण सॉफ्टन वॉटर म्हणतो. ते रिमूव्ह केल्यानंतर जे वॉटर खाली शिल्लक राहतं त्याला आपण सॉफ्टन वॉटर म्हणतो. आयन एक्सचेंज इज अ प्रोसेस यूज टू सॉफ्टन हार्ड वॉटर बाय एक्सचेंजिंग द मॅग्नेशियम अँड कॅल्शियम आयन्स फाउंड इन हार्ड वॉटर विथ अदर आयन्स सच ॲज अ सोडियम हायड्रोजन आयन्स. ॲज अ सोडियम आयन एक्सचेंज इन्क्रीजेस सॉल्ट लेवल ए हायड्रोजन बेस्ड आयन एक्सचेंज रेझिन इन द प्रेफर्ड ऑप्शन फॉर फिल्टर्स. देन दिस इज द डायग्राम ऑफ आयन एक्सचेंज. ह्याच्यामध्ये कॅटायन एक्सचेंजर आहेत आणि ॲनायन एक्सचेंजर आहेत. त्यावेळेस इन्फ्लुएंट इन होतं ह्या कंटेनरमध्ये. त्यानंतर इथं कॅटायन एक्सचेंज केले जातात इन A+ और R. देन ते हेच वॉटर पुढं ॲनायन एक्सचेंजरकडे जातो आणि ते ॲनायन एक्सचेंज झाल्यानंतर ते आपण इफ्लुएंटच्या स्वरूपात बाहेर पडतो. म्हणजे याच्यामध्ये कॅटायन आणि ॲनायन एक्सचेंज केले जातात. दिस इज द डायग्राम और मेथड फॉर द आयन एक्सचेंज ट्रीटमेंट. इन दिस वी यूज कॅटायन एक्सचेंजर अँड ॲनायन एक्सचेंजर. देन लास्ट वन मेथड आहे बायोरिमेडिएशन. बायोरिमेडिएशन म्हणजे काय तर बायोरिमेडिएशनमध्ये यूज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू रिमूव्ह पोल्युटंट फ्रॉम द वेस्ट वॉटर. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे काय आहे त्याचा यूज करून आपण जे काही पोल्युटंट प्रेझेंट आहेत वेस्ट वॉटरमध्ये किंवा सॉईलमध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी जे पोल्युटंट प्रेझेंट आहे ते रिमूव्ह करण्यासाठी आपण ज्यावेळेस लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा यूज करतो त्याला आपण बायोरिमेडिएशन म्हणतो. मग कोणकोणते लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे तर त्याच्यामध्ये बॅक्टेरिया आहे, फंगस आहे, अजून वेगवेगळे ज्यावेळेस आपण प्लांट स्पेसिस यूज करतो त्यावेळेस आपण त्याला फायटोरिमेडिएशन म्हणतो. आणि हे डायग्राममध्ये आपल्याला थोडक्यात बायोरिमेडिएशनची प्रोसेस सांगितलेली आहे. इथं बॅक्टेरिया आहे आणि इथे अल्गी आहे आणि हे अल्गी आणि बॅक्टेरिया जे काही आहे ते जे काही वेस्टमध्ये जे काही NP, CO2 किंवा ग्रोथ प्रोमोटर्स जे काही आहेत ह्याला ते डिग्रेड त्याचे म्हणजे जे काही पोल्युटंट आहे ते डिग्रेड करण्याचं काम कोण करतं तर बॅक्टेरिया. आणि बॅक्टेरिया हे आपण बायोरिमेडिएशनमध्ये यूज करतो. जे काही वेस्ट वॉटर आहे ते ट्रीटमेंट करण्यासाठी आपण हे जे काही आहे हे बॅक्टेरिया किंवा हे काय जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ते आपण यूज करतो इन द मेथड ऑफ बायोरिमेडिएशन. मायक्रोबियल बायोरिमेडिएशन इज यूज ऑफ प्रोकॅरियोट्स और मायक्रोबियल मेटाबॉलिझम टू रिमूव्ह पोल्युटंट. मग मायक्रोबियल जे काही बायोरिमेडिएशन आहे त्याच्यामध्ये आपण काय यूज करतो तर प्रोकॅरियोट्स किंवा मायक्रोबियल मेटाबॉलिझमचा यूज करून आपण जे काही पोल्युटंट आहेत ते रिमूव्ह करतो. द ओल्डेस्ट एक्झाम्पल अँड द मोस्ट सक्सेसफुल द सिवेज ट्रीटमेंट विच हॅज बीन यूज्ड इन वन ऑफ द अदर फॉर 1000 of years. आणि खूप 1000 of years पासून सिवेजला ट्रीटमेंट करण्यासाठी आपण कोणती मेथड वापरतो तर मेनली बायोरिमेडिएशन मेथड वापरतो. इन दिस वी यूज द मायक्रो ऑर्गॅनिझम दॅट डिग्रेड द ऑर्गॅनिक मॅटर विच इज प्रेझेंट इन द वॉटर अँड दॅट ऑर्गॅनिक मॅटर व्हेन डिग्रेडेड then we get a clear water or purified water from that system. Bioremediation companies that specialize in soil and groundwater use microbes that feed on the hazardous substances for energy which results in the breakdown of targeted contaminant. आणि हे मग ऑर्गॅनिझम काय करतात तर जे काही आपलं टार्गेट कंपाऊंड आहे जे म्हणजे आपलं कंटॅमिनंट आहे ते डिग्रेड करतात. मग ते डिग्रेड केल्यानंतर त्यांना त्यांच्या सर्वायवलसाठी किंवा त्यांच्या मेटाबॉलिझमसाठी त्यांना एनर्जी भेटते आणि त्यांना तर एनर्जी भेटतेच पण जे काही आपले कंटॅमिनंट आहे ते पण डिग्रेड होण्यास आपल्याला मदत होते. म्हणून आपल्याला ही जी काही बायोरिमेडिएशन मेथड आहे ती युजफुल आहे. एक्झाम्पल इन्क्लूड्स जंक यार्ड्स, इंडस्ट्रियल स्पिल्स, लँड डेव्हलपमेंट, फर्टिलायझर यूज अँड मोर.
दिस इज द डायग्राम ऑफ बायोरिमेडिएशन. बायोरिमेडिएशन मध्ये काय होतं तर इंजेक्शन फ्लुइड न्यूट्रिएंट्स, देन रिकव्हरी कार्बन मोनॉक्साईड म्हणजे कंटॅमिनंट जे काही प्रेझेंट आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जे काही फ्लुइड आहे ते न्यूट्रिएंट इंजेक्ट केलं जातं आणि त्यानंतर ही जे काही कंटॅमिनंट आहे ते रिमूव्ह केले जातात आणि मग कार्बन डायऑक्साईड रिलीज केला जातो आणि हे जे काही कंटॅमिनंट आहे इथे प्रेझेंट असलेले ते डिग्रेड केले जातात. ही त्याची डायग्राम आहे. इन टुडेज लेक्चर वी हॅव टू डिस्कस ॲडव्हान्स मेथड ऑफ control of water pollution. In this we see various types of method that are used in the various types of advanced treatment that are used in this process. First is the carbon adsorption, then reverse osmosis, then ion exchange, and then bioremediation. Then we see carbon adsorption and their image, then reverse osmosis with this image, and we use in this semi-permeable membrane for the filtration. Then we see reverse osmosis process, then ion exchange, then diagram of ion exchange, then bioremediation. Regarding to this, if you have any question, please ask. Thank you.